सौरभ, म्हणजे फार कठीण मला वाटली ती भूमिका नथुरामांची. हो. कशी काय पेलवलीस? आणि खरं तर आता म्हणजे ते पेलवण्यासाठी मला वाटतं जी 1.5 महिना प्रॅक्टिस आमच्याकडे विवेक सरांनी करून घेतली आणि जे पाठबळ आमच्या निर्मात्यांनी दिलं आहे, उदय सरांनी, धुरत सरांनी आणि बाकीची संपूर्ण टीम जी आमची बॅकस्टेजची टीम आहे, मला वाटतं त्यांच्यामुळे हे खरं तर शक्य होतं. प्लस प्रदीप दळवी सरांचं अप्रतिम लिखाण, की जे कुठल्याही अभिनेत्याला असं वाटावं की नाही नाही हे आपल्याला पेलवलंच पाहिजे आणि निदान घेतली काही वाक्य तरी डिलिव्हर करता आली पाहिजे. सो त्यामुळे या सगळ्याचं ते खरं तर देणगी आहे आणि त्यामुळे ते जमतंय. म्हणजे मला वाटतं जसे निर्माता आणि दिग्दर्शक सांगत होते, ऐतिहासिक भूमिका आहे. हो. तर तू भूमिकेला जाऊन भेटलास की भूमिका तुझ्यापर्यंत आली? नाही, भूमिका माझ्यापर्यंत आली हे निश्चित. कारण मला एक दिवस विवेक सरांचा, उदय सरांचा, श्रीकांत सरांचा फोन आला की असे परत आपण नाटक ओपन करायचं चाललंय आणि त्यातल्या नथुरामच्या भूमिकेसाठी तुझा विचार झाला आहे. याआधीही मी नथुराम गोडसेंवर असलेलं दुसरं एक नाटक त्याच्यात भूमिका केली होती आणि साधारण माझ्या ऐतिहासिक वेगवेगळ्या मी आत्तापर्यंत भूमिका केल्या, चिमाजी अप्पांची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, सावरकरांची भूमिका असेल, या सगळ्या मला वाटतं त्यांनी सगळं ते पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना कुठेतरी ही खात्री होती की हा करू शकेल आणि त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला आणि मला स्वतःला ऐतिहासिक भूमिका करायला, पात्र साकारायला खूप आवडतं. त्यामुळे ती भूमिका माझ्यापर्यंत चालत आल्यावर मी नाही म्हणण्याचा चान्सच नव्हता. बरं, काय तुझं फिक्सेशन आहे ऐतिहासिक भूमिकेबरोबर? फिक्सेशनपेक्षाही मला स्वतःला अशी पात्र साकारायला आवडतात की ज्यामुळे लोक इन्स्पायर होतात आणि तशी पात्र साकारणं. कारण त्याच कधी ना कधी माझा हा विश्वास आहे की या लोकांना कोणी ना कोणी, आपल्या पिढ्यांमधले नसते पण मागच्या काही पिढ्यांमधल्या लोकांनी कोणीतरी प्रत्यक्ष बघितलं आहे. त्यांनी प्रत्यक्ष त्या कंटेम्पररी लोकांनी ज्यांनी बघितलं त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीच इतक्या इन्स्पायरिंग आहेत तर ती व्यक्ती किती इन्स्पायरिंग असेल. त्यामुळे ते कुठेतरी जर मला प्रत्यक्ष पडद्यावर साकारणं जमू शकलं तर इट विल हेल्प अ लॉट ऑफ पीपल. आणि आता सध्या व्हिज्युअलचा जमाना आहे, त्यामुळे पुस्तकांकडे लोक कमी वळतात. त्यामुळे जितकं म्हणून अशा गोष्टींमधनं ही इन्स्पायरिंग मंडळी आपण लोकांसमोर आणू शकू तितकं मला वाटतं पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याचा खूप उपयोग होईल. त्यामुळे मला करायला आवडतं. बरं, ॲक्टर नेहमी सेफ खेळतात आणि ते मुळात म्हणजे सगळेच ॲक्टर स्वार्थी असतात. त्यांना त्यांची भूमिका, त्याची खोली, त्याचे डायलॉग सगळेच त्यांना प्रिय असतात. पण अशा वेळेला ॲट दिस यंग एज तुला असं नाही वाटलं तू रिस्क घेतोयस? कारण कॉन्ट्रोवर्शियल भूमिका आहे काही म्हटलं तरी. खरं सांगू, मला भयंकर म्हणजे आता साधारण लोक म्हणतील की हा सतत ह्याला हे जरा जास्तच रिस्की खेळतो, पण मला भयंकर ह्या रिस्क घ्यायला आवडतं. कारण जितकी टफ भूमिका असेल तितका तुम्हाला अभ्यास जास्त करायला लागतो, मन लावून ते करावं लागतं. बरेच वेळेला काय होतं, जितके आपल्याला माहीत असतं की फिक्शनल भूमिका आहे, जितकी इझी आहे, ही आपल्या नॉर्मल आपल्याला जरी 4 लोकांमध्ये हाक मारली तर कदाचित ह्यातला एक त्याच्यासारखा असेल, अशी जर भूमिका असेल तर तुम्ही यू माईट गेट व्हेरी कॅज्युअल अबाउट इट. आणि कुठेतरी तो कॅज्युअल अप्रोच आला की तो बाकी सगळ्या कामांमध्येही यायला लागतो. त्यामुळे मध्ये अशी अवघड कामं स्वतःकडे येणं हे माझा एक अभ्यासाचा भाग आहे. आणि त्यासाठी कसून कितीही मेहनत करावी लागली, वाचन करायला लागलं, अजून काही गोष्टी करायच्या असल्या तर मला वाटतं ते कुठेतरी मला माझा अभ्यास म्हणून फार उपयोगी पडतं. त्यामुळे मी अशा भूमिका आवर्जून स्वीकारतो. बरं, कशी काय तयारी केलीस भूमिकेसाठी? प्रचंड वाचन केलं, म्हणजे अजूनही चालूच आहे आणि मी ते त्या नाटकापासूनच करत होतो. पण हे एकूणच आता जास्त गोष्टी अवेलेबल आहेत. पुस्तकं तर आहेतच, यूट्यूब आहे, त्याच्यावर अनेक त्याच्याबद्दलच्या डॉक्युमेंटरीज आहेत, लोकांनी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेल्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींचा अभ्यास करून त्यातनं आत्ता तर काही मी हिंदीतलीही पुस्तकं वाचतो की जी त्यांच्याबद्दलची आहेत, पण आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हती की ह्या लोकांनी हे लिहून ठेवलं आहे. सो असे रेफरन्स बुक्स ज्याला म्हणता येईल, संदर्भ ग्रंथ, अशा गोष्टी मी बऱ्याच वाचतो आणि ते वाचन चालूच राहील आणि तो अभ्यास करून कुठेतरी त्यांची प्रतिमा लोकांसमोर आपल्याला उभी करता येऊ शकते. बरं, तू नाटक करतोस, फिल्मही करतोस, मालिकाही केली आहेस, तर कसं काय म्हणजे निवडतो? कारण तिन्ही वेळेला असं म्हणजे ते कलाकार म्हणजे लालची पण असतात, तर तू पण त्याचा काही अपवाद नसशील, तर तिन्ही वेळेला चांगल्या भूमिका आल्या तर तू कशा प्रकारे भूमिका निवडशील? मी खरं सांगू, मला खूप चॅलेंजिंग रोल्स जर काही आले आणि आउट ऑफ द बॉक्स आले तर मी ते जास्त करून स्वीकारतो. मला सरधोपट एकाच शेडच्या भूमिका करायला आवडत नाही. नाहीतर मला सहज पॉसिबल होतं की एकामागे एक मी सिरियल्स केल्या असत्या ज्याच्यात एक बॉय नेक्स्ट डोअर ही इमेज मला कॅरी आउट करायला काहीच अवघड नव्हतं, मी करत राहू शकलो असतो. पण कुठेतरी ते माझा स्वभावाचा माझा पिंड नाही, ते माझ्या स्वभावात येत नाही कुठेतरी. आणि दरवेळेला एक वेगळा सौरभ गोखले लोकांसमोर मी आणू शकलो, तर ते मला जास्त आवडतं.
आणि साचेबद्ध व्हायला मला स्वतःला भयंकर आवडत नाही. मी रुटीनमध्ये अडकणारा माणूस नाही. मला कुठली गोष्ट रुटीन व्हायला लागली की मी त्यातनं बाहेर पडतो. बरं, म्हणूनच तू रेग्युलर दिसत नाही ना कुठली, म्हणजे मालिकेमध्ये म्हण किंवा नाटकांमध्ये असं काही. काहीतरी चॅलेंजिंग आणि काहीतरी वेगळं आलं की मग मला आनंद असतो. मग मी अगदी मध्ये जशी मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली DD नॅशनलसाठी, स्वराज नावाचा त्यांचा जो शो आहे त्याचा एकच एपिसोड आहे, पण तो मला त्याच्यातली आवडलेली गोष्ट ही होती की आपण छत्रपतींवरच्या अनेक फिल्म्स बघतो, गोष्टी बघतो, पण दॅट वॉज द ओनली एपिसोड ज्याच्यात त्यांनी दाखवलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी नेव्ही कशी तयार केली. सो त्याला एक कम्प्लीट वेगळा अँगल होता शिवाजी महाराजांबद्दलचा आणि तो मला खूप आवडला. त्यामुळे अक्षरशः म्हणजे तो एपिसोड 40 मिनिटाचा असेल आणि आम्ही 3-1 दिवस शूट केला, पण त्यात जे करायचा आनंद मिळाला तो वेगळाच होता. बरं, तू इतक्या स्वीट, म्हणजे बोलायला दिसायला अगदी हँडसम आहेस, बोलायला पण स्वीट आहेस, पण तू सिम्बामध्ये सगळ्यांना चकित केलं निगेटिव्ह भूमिका करून. मी तेच म्हटलं ना, मला लोकांना चकित करायला फार आवडतं, मनापासून आवडतं. त्यामुळे अगदी मी उलट ना, मला कधीतरी सिरियल आणि अशा गोष्टींसाठी मला जर फोन आले तर मी त्यांना मुद्दामून आवर्जून सांगतो की ह्याच्यात जर काही असं प्रचंड एरॅटिक आणि निगेटिव्ह किंवा असं काही असेल तर मला सांगा, मला करायला आवडेल. मग ते म्हणतात अरे नाही पण तू दिसतोस खूप. म्हणलं आपण दिसणं, आपण जे एक सतत लोकांचं थिंकिंग असतं की चांगला दिसणारा माणूस हा वैचारिक पण चांगलाच असतो, हे एक जे काय झालंय ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. की शेजारी उभा असलेला माणूस हा दिसायला वाईट असेल त्यांच्या लोकांच्या दृष्टीने, म्हणजे तो स्वभावानी आणि त्याच्या कर्मांनी वाईट असेल असं नाही आहे. तो कदाचित संत माणूस पण असू शकतो. सो कुठेतरी ती इमेज मला सतत ब्रेक करायची फार इच्छा होते आणि ते मला वाटतं मी सिम्बामध्ये करू शकलो होतो. कारण मला जेव्हा सिम्बाची भूमिका ऑफर झाली तेव्हा खूप लोकांनी विचारलं की एवढा चांगला दिसणारा विलन असतो का कुठे. त्यांना तेव्हा तेच सांगितलं होतं की असं नसतं. म्हणलं शेजारी तुमच्या अतिशय हँडसम दिसणारा कोणीतरी माणूस असेल, ग्रीक गॉड सारखा दिसणारा, पण त्यांनी 7 खून केले असतील तर त्याला काही अर्थ नाही ना, आणि असंही असू शकतं हे लोकांना कळणं गरजेचं आहे. बरं, आता तुझं हिंदी फिल्म आणि हिंदी वेबसिरीजमध्ये काही सुरू आहे का? आता हिंदी फिल्म माझी आता एक फायनल, म्हणजे आता त्याचं पोस्ट प्रोडक्शन चालू आहे. युद्धरा नावाची फिल्म आहे, विच इज बाय एक्सेल एंटरटेनमेंट. फरहान अख्तर यांनी ती लिहिलेली फिल्म आणि सस्पेन्स, मला वाटतं थ्रिलर आहे आणि त्याच्यात सिद्धांत चतुर्वेदी आहेत आणि त्याच्यात माझी एक अतिशय छान इंटरेस्टिंग भूमिका आहे ते आहे. त्याचबरोबर सावरकरांवरची हिंदी वेबसिरीज करतोय. सो त्याचं शूटिंग सध्या चालू आहे आणि ते आता काही दिवसात, मला वाटतं काही महिन्यांमध्ये त्याचा पहिला सीझन लोकांसमोर येईल. आणि मराठीमध्ये काय सुरू आहे? मराठीमध्ये सध्या नाटक चालू आहे. अजून आत्ता फिल्म्स करतोय 1-2, पण अजून त्याची नावं फायनलाइज झालेली नाही, त्यामुळे मला ती सांगता येणार नाही. बाकी काही फिल्म्स करतोय. नथुरामची जी विचारसरणी आहे त्याच्याबरोबर तू काही साधर्म्य तुला वाटतं का आहे की नाही, की तुला तेच कम्प्लिटली रॉंग वाटतं? नाही, मी खरं सांगू का, एक तर मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे सांगतो की नथुरामच्या विचारसरणीबद्दल आपण कोणीही कमेंट करणं हे इतकं चुकीचं ह्या लेवलसाठी आहे, कारण त्या काळात आपला कोणाचाही जन्म झालेला नव्हता. तो काळ आपण कोणीही पाहिलेला नाही. त्या लोकांना जे चॅलेंजेस त्या लोकांनी अनुभवले, ज्या काळात ती लोकं घडली, ज्या काळात ती लोकं उभी राहिली आणि ज्या काळात ती लोकं गेली, त्या काळाशी आपला अर्थार्थी काही संबंध नव्हता कधीच. आपल्याला वी आर प्रिव्हिलेज्ड की आपण डायरेक्ट स्वातंत्र्यात जन्माला आलो आणि आपल्याला सगळं पुढे चांदीच्या प्लॅटरवर मिळाले. त्यामुळे त्या माणसांबद्दल चूक बरोबर या कुठल्याच कमेंट करणं, तुम्ही जोपर्यंत त्या काळात त्या माणसाच्या खांद्याला खांदा राहून उभं राहत नाही, ती परिस्थिती तुमच्यावर येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणं, त्यांच्या ॲक्शन्सबद्दल कमेंट करणं, नथुरामांबद्दल कमेंट करणंही चुकीचं आहे आणि गांधींबद्दलही कमेंट करणं चुकीचं आहे. बेजबाबदार वक्तव्य त्यावेळेच्या कोणाबद्दलही करणं हे चुकीचंच आहे असं मी खरंच मानतो. आणि त्याला दुसरी गोष्ट अशी की बरेच वेळेला असं होतं की आपल्याकडे दरवेळेला इतिहासाची एक बाजू प्रकर्षाने येते. आता एखादी समजा रुलिंग पार्टी असेल, त्यांना फेवरेबल असलेला इतिहास ते आपल्यासमोर आणतात, त्याची दुसरी बाजू काय हे आपल्यासमोर कधीही येत नाही. त्यानंतर जेव्हा कधीतरी गव्हर्नमेंट चेंज होतं तेव्हा दुसरी बाजू येते जी त्यांना फेवरेबल असू शकते. सो त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये अनेक पिढ्या येऊन गेलेल्या असतात. सो ती विचारसरणी आपण कॅरी फॉरवर्ड करतो, पण तोच कुठेतरी मला वाटतं तो जो ब्लाइंडनेस आहे, अंधपणाने एखादी गोष्ट फॉलो करणं हे चुकीचं आहे. पूर्ण अभ्यासाअंती कदाचित कंटेम्पररी लोकांना डेफिनेटली त्यांच्याबद्दल, जसं मी म्हणतो की आंबेडकरांनी गांधींबद्दल केलेल्या कमेंट्स ह्याला महत्त्व आहे, कारण त्या माणसांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं. किंवा गांधींनी आंबेडकरांबद्दल बोलणं, नथुरामांनी गांधींबद्दल बोलणं, गांधींनी नथुरामांबद्दल बोलणं, कारण हे कंटेम्पररीज होते. आपण त्यांच्याबद्दल
काही बोलणं हा गाढवपणा आहे. शेवटचा प्रश्न, तू आणि अनुजा काही भूमिका डिस्कस करता का? हो डेफिनेटली करतो. आणि ती पण हार्डकोर नाटकवाली असल्यामुळे आम्ही डेफिनेटली या गोष्टी डिस्कस करतो. कशा तिला माझं तिला म्हणजे इव्हन माझं नाटकातली कामं तिला जास्त डेफिनेटली आवडतात आणि ती नक्की मला टिप्स देते. मी तिला टिप्स देतो की हे कर, हे करू नको. लकबींच्या बाबतीत काही असेल किंवा ॲक्सेंटच्या बाबतीत काही असेल किंवा काही आता हिस्टॉरिकल्समध्ये तिला माहिती आहे हिस्टॉरिकल्समध्ये मला विशेष इंटरेस्ट आहे. त्यामुळे हिस्टॉरिकल रिलेटेड तिच्याकडे काही आलं की ती इमिजिएटली माझ्याशी डिस्कस करते याच्या बाबतीत हे काय करू काय नको. सो असे गिव्ह अँड टेक आमचा आहे तो फॅन्टॅस्टिक. दोघांना कधी एकत्र पाहता येणार आहे का? कारण लोकांना नक्की आवडेल. आणि आमची दोघांचीही खरंच इच्छा आहे, पण तेवढं इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग काहीतरी आलं तर निश्चित. सौरभ, थँक्यू सो मच अँड सी यू अराउंड. थँक्यू सो मच.